आषाढ स्पेशल खमंग कापण्या आणि तिखट पुऱ्या तर आपण आपल्या चॅनलवर पाहिल्याच. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या गोड पुऱ्या, त्याही अगदी पौष्टिक गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या बरं का. अगदी खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या या पुऱ्या आणि त्यांचं अचूक साहित्य प्रमाण इथे आपण पाहणार आहोत. अशाच पारंपरिक आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी 1 वाटी गूळ 1 वाटी थंड पाण्यात घालून तो छान विरघळवून घ्यायचा. इथे महत्त्वाची टीप अशी की गूळ गरम पाण्यात किंवा गॅसवर गरम करून विरघळवू नका, नाहीतर पुऱ्या कडक बनतील. आता इथे एका परातीमध्ये 3 वाट्या होईल इतकं गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा, चवीप्रमाणे मीठ हे सर्व एकत्र करा. पुऱ्या खुसखुशीत व्हायच्या असतील तर त्यामध्ये गरम तेलाचं मोहन अगदी जरुरी आहे. त्यामुळे इथे आपण 3 मोठे चमचे कडकडीत तापलेल्या तेलाचं मोहन घालायचं आहे. इथे आपलं हे तेल खूप जास्ती गरम असल्यामुळे सुरुवातीला थोडंसं एखाद्या चमच्याच्या किंवा उलथण्याच्या साहाय्याने सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्या. एकदा का तेल सगळीकडे थोडंफार पसरलं आणि किंचित कोमट झाले असं वाटलं की हाताने हे पीठ एकसारखं पिठाच्या कणांकणाला चोळून घ्या. पिठाचा असा घट्ट मुटका झाला की समजायचं की आपलं मोहन अगदी परफेक्ट जमले. त्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीनुसार सुंठ, वेलची किंवा जायफळपूड टाका आणि त्यानंतर आपण विरघळवून घेतलेलं गुळाचं पाणी थोडं थोडं घालत हे पीठ अगदी छान घट्ट मळून घ्यायचं. इथे आता मी या गोड पुऱ्यांसाठी वापरलेलं साहित्य पुन्हा एकदा रिपीट करते. आपण इथे घेतलं 3 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, 1 वाटी चिरलेला गूळ, 1 वाटी पाणी आणि मोहनासाठी 3 चमचे तेल, चवीपुरतं मीठ आणि स्वाद वाढवण्यासाठी सुंठ, जायफळ किंवा वेलची पूड. इथे आपण पाहिली पिठाची कन्सिस्टन्सी. आता हे घट्ट पीठ मळून तयार झालं की 10 मिनिटांसाठी किमान झाकून बाजूला ठेवूयात. इथेही 10 मिनिटांची विश्रांती देणं का महत्त्वाचं आहे, तर आपण पिठामध्ये अर्धी वाटी रवा घातला आहे. पिठाला बाजूला ठेवल्यामुळे रवा गुळाच्या पाण्यात छान फुलतो आणि मऊ होतो. पिठाला एकसारखेपणा येतो. त्यामुळे तुमची पुरी लाटताना कडा जास्त चिरत नाहीत आणि तळल्यावर ती पुरी अगदी खुसखुशीत होते. पण हो, हे पीठ खूप जास्त वेळ बाजूला ठेवून देऊ नका, कारण जास्त वेळ झाला तर हे पीठ सैल होऊ शकतं, ज्यामुळे पुऱ्यात तेल जास्त पितात. आता 10 मिनिटांनंतर झाकण काढून पिठाला पुन्हा एकदा हाताने छान एकसारखं 1 ते 2 मिनिट मळून घ्यायचं. आता या मळलेल्या पिठाचे लहान लहान लिंबाच्या आकाराचे समान गोळे किंवा पेढे तयार करून घ्या. गोळे तयार करून एका कपड्याने झाकून ठेवा, जेणेकरून ते सुकणार नाहीत. आता हे गोळे बनवत असतानाच गॅसवरती कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचे. तेल तापेपर्यंत आपले गोळे करून पुऱ्यांना आपण सुरुवात करू शकतो. इथे आपण पुऱ्या बनवण्यासाठी पुरी प्रेस वापरतो आहे, ज्यामुळे आपला वेळ तर वाचतोच, पण झटपट पुऱ्या तयार होतात. पुरी प्रेसच्या दोन्ही बाजूंना आधी थोडे हाताने तेल लावून घ्या किंवा एखादा प्लास्टिकचा कागदसुद्धा तुम्ही वापरू शकता, जेणेकरून पिठाचा गोळा त्याला चिकटणार नाही. बरेचदा पोळपाट लाटण्याने लाटताना हे पीठ लाटण्याला खूप जास्ती चिकटलं जातं, त्यामुळे पुऱ्या मोडतात. तर अशावेळी पुरी प्रेसवर केलेल्या पुऱ्या एकसारख्या होतात. अगदी सर्व बाजूंनी एकसारख्या जाडीची ही पुरी बनते. एक गोष्ट लक्षात ठेवा, गुळाची पुरी कधीही जास्ती पातळ लाटायची किंवा जास्त प्रेस करायची नसते. ती हलकीशी जाड म्हणजेच मध्यम जाडीची ठेवली तर ती छान फुलते. जर तुम्ही पुरी खूप पातळ केली तर ती तेलात टाकल्यावर पापडासारखी कडक होईल आणि खुसखुशीत लागणार नाही. आता ही पुरी तेलात टाकण्याआधी तेल छान तापलंय की नाही हे पाहण्यासाठी पिठाचा एक छोटा तुकडा तेलात टाकून बघा. तो लगेच तरंगून वर आला की समजायचं तेल योग्य तापले. आता मध्यम आचेवरती हळूवार पुरी तेलात सोडायची. पुरी तेलात सोडल्या सोडल्या लगेचच तिला हात लावायचा नाही. ती हलकीशी वर यायला लागली की झाऱ्याने तिच्यावर वरून हलकं हलकं तेल उडवायचं, म्हणजे मग ही पुरी छान फुगून वर येईल. या गोड पुऱ्यांमध्ये
गूळ असल्यामुळे तेलात त्या खूप लवकर लाल होतात. त्यामुळे गॅस कधीही मोठा म्हणजे हाय फ्लेमवर ठेवू नका. मोठ्या आचेवर तळल्यास पुऱ्या वरून लगेच काळ्या पडतील आणि आतून कच्च्या राहतील. पुरी एका बाजूने छान फुगून झाली की दुसरीकडे पलटी करा आणि मध्यम आचेवरती दोन्ही बाजूंनी छान सोनेरी बदामी रंगावरती तळून काढा. पाहताय ना, काय सुरेख रंग आला या पुऱ्यांचा आणि ही पुरी थंड झाल्यानंतर अजिबात तेलकट दिसणार नाही तुम्हाला. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.